आत्मा नमस्ते. आता नमस्ते. बोला ज्योती. मी ज्योती कदम, सीबीडी वेलापूर नवी मुंबईवरून बोलते. अम, मला जूनमध्ये मॅम तुमच्याबद्दल माहिती पडली, मैत्रिणीकडून माहिती पडली. हं. आणि तिने मला सांगितलं की तुझे खूप काय प्रॉब्लेम्स आहेत, तर तू एकदा हे व्हिडिओ मेडिटेशनचं मी पाठवते, तर तू मेडिटेशन कर. आणि या मॅमचे काही व्हिडिओज आहेत युट्यूबवर, तेही बघ. आणि तर तुला काय वाटलं तर मला सांग. तर मी मग पहिलं तर मेडिटेशनचे व्हिडिओ 2-3 वेळा ऐकले. करायचा पण प्रयत्न केला. सुरुवातला एवढं नाही व्हायचं. मी जूनला खूप आजारी होती. म्हणजे मार्च पासूनच होतं, पण ते हळू जून पर्यंत जास्त झालं. म्हणजे दोन्ही पायचे गुडघे आहेत ना, त्यांना त्रास आलेला. काय मला झालं होतं? चालता येत नव्हतं. म्हणजे घर पण चौथं माळावर आहे. तर मला ना कुठे असं जायचं म्हणजे असं विचार पडायचं की दवाखान्यात पण जाऊ तर कशी जाऊ, आणि परत आली तर मला हे एवढे जिने मी चढणार, आणि घरी आली तर मग काम नाही व्हायचं. मग सगळं मिस्टरांवर मुलांवर लोड आलेला. आणि एवढी परिस्थितीमध्ये मग मी एकदा कल्पना ठाकूर आहे, मग मी तिला कॉल केला. तर तिला मी सांगितलं की असं असं आहे, म्हणजे प्रॉब्लेम्स काय संपत नाहीये. आणि जानेवारी पासूनच औषध दवाखाना सगळं चालू होता. म्हणजे कधी हाय बीपीचा एवढा त्रास नव्हता, तोही झालेला असं होता. तर औषधांचा आताही म्हणजे ना, त्या पिशव्या आता हात लावत नाही सहसा लवकर. पण माझ्या ना पर्स मधून म्हणा, माझ्या बॅगेतून म्हणा, नुसतं आयुर्वेदिक औषधांचं वास येत. येतं ना. म्हणजे खरंच सगळ्यांना ना असं झालंय की पोरांना की मम्मीची बॅग उघडली की काहीच नाही, नुसतं औषधांचंच हे आहे. म्हणजे असे वैतागतात नाही, पण काळजी पण घेतात की मम्मा किती दवाखान्यात जावं लागतं, किती यावं लागतं. हे पण कामावरून कॉल करतात, पोचली का नाही दवाखान्यात, एकटीच गेलीये. कारण नेहमीच कोण सोबत नसतो. सगळेच बिझी असतात अभ्यासात, जॉबवाले, आणि अजून कोण आहे पण नाही. मग मी जून मध्ये तर अक्षरशः म्हणजे दोन्ही पायांना हे सॉक्स घालून पण मला चालायला म्हणजे हे झालेला. पूर्ण जून महिन्यात दवाखान्यात जात होती. मग मला 15 जून आणि 16 जूनला मी अटेंड केलेलं तुमचं. दोन्ही दिवस, मंडे संडे आणि मंडेचा रात्रीचा. तेव्हा तुमची नवीन बॅच चालू होणार होती आणि ते जादूचं सेशन चालू होणार होता. मग मी ते हळूहळू जादूचं सेशन पण घ्यायला लागली. आणि मग पैशांनी जेव्हा तुम्हाला जॉईन केलं तर मला पैशांचा खूप प्रॉब्लेम होता. मग मी कसं कसं फर्स्ट ह्याची भरली, आणि मग हे गुरुपौर्णिमेला मी जॉईन झाली. त्याच्यानंतर खूप बदल झाला माझ्या स्वतःमध्ये. खूपच बदल झाला. म्हणजे मुलंही आता बोलतात, मिस्टर पण बोलतात की तू स्वतःची कामं आता करते आणि इतर पण कामं व्यवस्थित करायला लागले घरातली. म्हणजे जी मी सांगायची नेहमी नेहमी रिक्वेस्ट करायची की प्लीज हे करा ना, हे करा. म्हणजे सकाळ ते संध्याकाळ एकच असायचं की माझ्याने हे नाही होते, हे करा. मला हे नाही आणायला जायचं वाटत आहे, तुम्हीच लोक आणा. म्हणजे लोड पडायचं त्यांच्यावर. म्हणजे असं काय रोज वैतागायचे नाही, पण एक वेळ यायची की ते असे मग हे बोलायचे, अरे मम्मा एवढा तरी कर ना, एवढा तरी घेऊन ये ना, तुझं काय नेहमी असं. तर माझी चिडचिड व्हायची. तर मग मी पहिला रागवायची मुलांवर, छोट्या छोट्या गोष्टीवर. आणि स्वतःच मग त्रास करून पण घ्यायची की अरे मी का बोलली, कशाला बोलली, मला असं नाही केलं पाहिजे. म्हणजे मग हळूहळू माझा राग एकदम आता हे झालाय. मी शब्द काढायला गेली तरी माझ्या लक्षात येतं की नाही, नाही शब्द काढायचा, म्हणून थोडासा विचार करायचा, थोडासा संयम घ्यायचा. मग आता घरात सगळे बोलतात मम्मा तू कर, मेडिटेशनच कर. तुमचा क्लास 8चा अटेंड करते, मला कोणी डिस्टर्ब करत नाही. कधी पण 5चा पण मी, जसं माहिती पडलं मी 5चा पण उठून करते ना, तेव्हा पण कोण डिस्टर्ब करत नाही, सहसा नाहीच करत. गुडघ्यांमध्ये कारण काय फरक पडला आता? गुडघ्यांमध्ये हे फरक पडला की मी औषध आता घेत नाहीये, आणि मी स्पीड मध्ये घरातली कामं करते. 15 जुलै नंतर मी शॉपसाठी जी शोधाशोधी केलेली, त्याच्यानंतर पण फरक पडला. मला शॉप भेटली. मग ऍग्रीमेंट झालं, बोलणं झालं, कामगारांना बोलवलं, काम चालू आहे. थोडस हं. मध्ये मध्ये सण आले, त्यामुळे कारागिरांचं थोडंसं हे झालं. कारण प्रत्येकाचे सण इम्पॉर्टंटच आहे, घर आहे. आम्ही सांगू नाही शकत आमच्याकडे या आणि करा. ठीक आहे, बरोबर. सॅटर्डे वगैरे आले, लोक लांब गेली, कुठे गेली, असतं ना. मग थोडासा डिले झाला, पण आहे आता मंडेला फायनल ते 1-2 कामं राहिली आहेत, ते होणार आहे. ऍक्च्युली मध्ये मध्ये सण आले हे, त्यामुळे ते ब्रेक ब्रेक झाला थोडासा. कशाचं शॉप करायचं तुमचं?
मी आता ऍक्च्युली रेंटवर घेतलंय, माझं स्वतःच झालंच नाही शॉप. वा. रेंटवर घेऊन ब्युटी पार्लर चालू केलंय. वाव. हा. तर म्हणजे एक काम लक्षात चालू येते का? आहे. एकच सेकंद थांबवते मी ज्योती यांना, की मार्च मध्ये ज्या खाली जाऊ शकत नव्हत्या, ज्या घरामधलं काम करू शकत नव्हत्या, ओके, ती एक महिला रेकीला आली तेव्हा घरामध्ये घरचेच माझ्याच्याने होत नाही, तुम्ही मला मदत करा. आज ती ज्योती, काय म्हणूया, खरोखर आपण म्हटलं होतं या बॅचला तीन तीन ज्योती यायला, कुठली ज्योती शेवटपर्यंत पोहोचते, तर ही ज्योती खरोखर शेवटपर्यंत पोहोचली. आणि ज्योती स्वतः ब्युटी पार्लर कधी आता उद्घाटन सुद्धा आहे. म्हणजे समजते का फरक काय आहे, की मी माझ्या घरातलं करू शकत नाही आहे, तर आज मी घर सांभाळून माझा व्यवसायही करू शकते. शक्य होईल का ज्योती तुम्हाला 45 दिवसाच्या या प्रवासानंतर या दोन्ही गोष्टी सांभाळणं? हा, झालंय शक्य. झालंय पूर्णपणे. मी मॉर्निंगला उठते मॅम, पूर्णपणे मेडिटेशन करते, माझ्या सगळ्या गोष्टी करते, घरातलं आवरते, मी इथे येते. इथे यायचं ऍक्च्युली हे पूर्ण ते पनवेल नवीन ट्रेन ट्रॅक चालू झाली, त्याचे टाइम मी हो ना. म्हणून इथून निघते ना, तर माझे 2:09 आहे आणि एक 8:30 आहे. तर मी आज ते दोन्ही पण ट्रेन हे केलं, मिस केल्या. म्हटलं आज लेक्चर पूर्ण हे करूया, सेशन घेऊया. 9:30ची आता आहे. अच्छा अच्छा. तुम्ही सध्या पार्लर असं मध्येच आहे, आहात पण तर? ठीक आहे. हो हो हो. खूप सुंदर. खूप सुंदर. खरंच ज्योती, तुम्ही घेतलेल्या मेहनतीलाच बस इथे आलं एवढंच आहे. की मला अजून बरं वाटतं. रेंज माझ्याकडे कमी पडते की ज्योतीकडे? एक सेकंड. कमाल आहे ऊर्जेची आणि ज्योतीची, आहे ना? दोघांची सुद्धा खूप कमाल आहे. तुम्ही दोघा ऊर्जेनी तुम्हाला हा दिला हा. आणि ज्योतीनी भरभरून घेतलं. बस ज्योती, असंच मेडिटेशन नियमित ठेवा. हो, येस मॅम. खूप सुंदर. बरं, मग आता मी असं विचारेल ज्योतिताई, तुम्ही तुमच्या मैत्रिणींना काय सांगाल आता? कारण तुम्हाला मैत्रिणींनी जोडलेलं आहे. मी तुमच्याबद्दल भरभरून सांगेल. आता माझ्याबद्दल मलाच नाही, प्रश्न ऊर्जेबद्दल. करणार आहे सगळेजण. नाही, ऊर्जेबद्दलही, तुमच्याबद्दलही, म्हणजे या आपल्या हिलिंग स्टुडंट बद्दलही. म्हणजे जर मला, म्हणजे मैत्रिणी माझ्याला, मला पण मैत्रिणीच मदत केली आहे. आणि मी म्हणजे ना अशी म्हणजे रडत होती, प्रत्येक गोष्टीला कारण देते ते. आज जर ते त्यांना कळेल, म्हणजे अजून सांगितलं कुणाला काहीच नाहीये, पण त्यांना जेव्हा हे कळेल तर ते स्वतः विचारत पडेल की इथं घरात, मी घरातून निघायची नाही आणि आता बोलतील ही रोज जाते. आता पण प्रश्न पडतं काही लोकांना की रोज रोज जाते कशी धावत, आज कुठे जाते. असं झालंय. येस. हम्म. लोकांना प्रश्न पडतो ऊर्जेसोबत जोडल्यानंतर, तुम्ही एवढे खुश राहता कसे? हा, कसे बरं तेच. तुम्ही एवढे खुश असू नेहमी शकता? असा चेहरा लटकलेला, हैराण झालेली, नेहमी असं तसं दुखतंय, हे ते, काय फोन केलं की तेच दुखतंय दुखतंय. तर असं होतं. तर मम्मी पप्पा पण म्हणजे ना पहिलं थोडस असं चिडचिड वगैरे करायचे माझ्या, आता तेही करत नाहीये. बहीण पण म्हणजे सगळे व्यवस्थित बोलतायत. त्याचं कारण की आपल्याकडून जाणारी एनर्जी आहे ना, ती स्टक एनर्जी, अशी बोचरी एनर्जी जायची. आपण चिडून बोलायचं, रागवून बोलायचं, तिकडनं तेच यायचं. हम्म. ओके. हा, आपली हम्म. एनर्जी, मेडिटेशन करणाऱ्या व्यक्तीची ऊर्जा लेवल वाढते. ते आपल्याकडून जाणारी एनर्जी ज्या प्रकारे जाते, आपला ऑरा छान झाल्यामुळे ती सॉफ्ट एनर्जी जाते आणि मग छान ते व्हायब्रेशन क्रिएट होतात. आपल्या आजूबाजूची लोक सुद्धा आनंदी व्हायला लागतात, आनंदी राहायला लागतात, इवन आरोग्य संपन्न सुद्धा होतात. खूप छान. आनंदी आनंद ज्योती, तुमचं ब्युटी पार्लर एकदम, काय म्हणे, भरभराटीच तुमचा व्यवसाय येणारच आहे, त्यात शंकाच नाही काही. असेच बिझनेस सिलिंग करा, अशा सगळ्या गोष्टी करा आणि बस पुढे जा, प्रगती करा. अध्यात्म, अध्यात्म काय आहे? अनेक वेळा असं येतं ना, की बाबा आध्यात्मिक प्रगती झाली की मग आम्हाला काय बाकी काही कामं नाही आहेत? अरे, तुमच्या प्रत्येक कामामध्ये पुढे पुढे जाणार आणि आध्यात्मिकही प्रगती करणार, दोन्ही गोष्टी सारख्या होणार, असं हे शास्त्र आहे. जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा तुमचा सर्वांगीण विकास होतो. फक्त ध्यान करणे याचा अर्थ कुठेतरी डोळे बंद करून बसला आहे बाबा, आता काही दुसरं काहीच काम नाही, असं नाही आहे. ते तेवढा अर्धा तास जर तुम्ही स्वतःसाठी देणार असाल, तर तुम्ही
जे काम 2 तासामध्ये करायचे ते एकाच तासात होते, म्हणजे तुमचा अर्धा दिवस रिकामा राहतो. इव्हन आता असं होतं की नाही, आपलं सकाळी छान मेडिटेशन ज्या दिवशी होतं ना, त्या दिवशी असं वाटतं केव्हा आपला वेळच जात नाहीये. कामं असे भराभर होऊन जातात नाही, वेळच रिकामा राहतो पुढचा. पुढच्या वेळेस आपण काय करावं, तर मेडिटेशन करावं, काही काही नवे छंद जोपासावे, आणि जो दिवसभराचा कामामध्ये वेळ गुंतायचा, तो कामाचा वेळ असा चुटकीसरसे कामं होऊन जातात, आणि दिवसभर आपण रिकामेच. आपल्या क्षमतांचा विकास करते मेडिटेशन. शारीरिक, मानसिक, आर्थिक, भौतिक जगामध्ये आपला व्यवसाय असू देत, किंवा आपले सामाजिक संबंध असू दे, सगळ्यांसोबतचे कुटुंबातील रिलेशन असू दे, आपले सगळे छान होतात. म्हणजे काय, तर आनंदी आनंद सर्वीकडे. छान. ज्योती, तुम्ही शेअरिंग केलं, आणि आतून जे काही भावना आल्या, सीमाताईंच्या, ज्योतीच्या आतून आलेल्या त्या भावना, खूप धन्यवाद तुम्हाला. ओके. आनंदी आनंद सर्वीकडे. आत्मा नमस्ते. नमस्ते मॅम.